महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा पुढच्या तासाभरात आपल्याला घ्यायचा आहे। आपला महाराष्ट्रमधनं सुरुवात हेडलाईन्सने करतोय। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सीडीएस आणि तीनही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित। पहलगाममधील झिपलाईन ऑपरेटरवरचा संशय वाढला। झिपलाईन ऑपरेटर आणि ऋषी भट्टच्या जबाबात तफावत। झिपलाईन ऑपरेटरची एनआयएकडनं चौकशी सुरू राहणार। पाकिस्तानकडनं भारतीय वेबसाईट्स हॅक करण्याचा डाव। 2 दिवसात 2 वेळेला वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न। सुरक्षा यंत्रणांकडनं कसून तपास सुरू। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, तर कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषणा। जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटरवरनं पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर। तर काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपकडनंही जोरदार पलटवार। इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर। इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधनं सूट। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। मुंबईच्या अंधेरीमधनं 5 संशयित शूटर ताब्यात। 7 बंदुकी आणि 21 जिवंत काडतूसही जप्त। एक आरोपी बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याची माहिती। झेंडावंदन म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही, तर मी अजूनही तलवार म्यान केलेली नाही। सब्र का फल मीठा होता है। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरनं भरत गोगावलेंचं सूचक विधान। अयोध्येतल्या राम मंदिराचं काम 5 जूनपर्यंत पूर्ण होणार। राम जन्मभूमी क्षेत्र बांधकाम समिती अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांची माहिती।